तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मला एका आकाश नावाच्या व्यक्तीने पाठवलेला आहे आणि आज तो मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव आकाश. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक भयानक प्रसंग सांगणार आहे. 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग. मी एका मोठ्या शहरामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये काम करत होतो. कधीकधी मला डे ड्युटी असायची तर कधीकधी नाईट ड्युटी असायची आणि त्यावेळी माझी नाईट ड्युटी होती. संध्याकाळचे 8-8:30 वाजले असतील. अचानक माझं डोकं खूपच दुखायला लागलं. असं मला अधूनमधून नेहमीच व्हायचं. माझं डोकं खूपच दुखायचं आणि डोकं दुखणं एवढं वाढलं होतं की मला आता काम करणं शक्य नव्हतं. मी पटकन मॅनेजरजवळ गेलो आणि त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला. मॅनेजरला पण माझा प्रॉब्लेम माहीत असल्यामुळं त्यांनी मला लगेच घरी जायला सांगितलं. मी माझा लॅपटॉप माझ्या बॅगमध्ये टाकला आणि माझी बॅग घेऊन मी पुन्हा ऑफिसमधून बाहेर पडलो. ऑफिसच्या खालच्या पार्किंगमध्ये लावलेली माझी बाईक मी बाहेर काढली आणि मी माझी बाईक स्टार्ट करून ऑफिसच्या गेटमधून बाहेर पडलो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की बाहेरचं वातावरण पण अचानक बदललेलं आहे. खरं तर त्यावेळी पावसाळ्याचे दिवस नव्हतेच, ऐन थंडीचे दिवस आणि मी मगाशी 5 वाजताच कामावर आलेलो होतो. त्यावेळी वातावरण खूपच मोकळं होतं. पण आता अचानक 8 वाजताच आकाशामध्ये एवढे ढग कुठून दाटून आले असतील हे मलाच कळत नव्हतं. पूर्ण आभाळ भरून आलेलं होतं. कधीही मोठा पाऊस येईल अशी लक्षणं दिसत होती. त्यामुळे मी पटकन माझी बाईक स्टार्ट केली आणि ऑफिसच्या गेटमधून बाहेर पडलो. हळूहळू आता वारा पण जोरजोराने व्हायला लागलेला होता आणि अधूनमधून त्या वाऱ्यासोबत एखादा पावसाचा चुकारीचा थेंब माझ्या अंगावर पडत होता. तसं मी गाडीचं स्पीड अजूनच वाढवत होतो, कारण मला मोठा पाऊस येण्याच्या आधी माझ्या घरी पोचायचं होतं. जोरजोराने गाडी चालवत असताना अचानक वाऱ्याचा वेग अजूनच वाढला आणि रस्त्याच्या आजूबाजूला असणारी वीज अचानकच गेली. तसं मला खूपच काळजी वाटायला लागली, कारण माझ्या घरी माझी बायको ज्योती आणि माझा लहान मुलगा वरुण हे दोघंच असतील. बाबा पण होते, पण बाबांचं आता वय झाल्यामुळं ते जास्त काही करू शकत नव्हते. त्यामुळं मला आता लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. जोरजोराने वाहणाऱ्या त्या घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळं माझी डोकेदुखी पण बरीचशी वाढलेली होती. ऑफिसमधून घरी जायला मला साधारणतः अर्धा तास तरी लागायचा. पण मी त्या दिवशी जोरजोराने बाईक पळवत कसा तरी 20 मिनिटात माझ्या घराच्या कंपाऊंडजवळ पोचलो. माझं घर शहरातल्या एका चांगल्या कॉलनीमध्ये होतं. आजूबाजूला पण बरीचशी घरं होती. घराचं गेट उघडंच होतं. मी त्या उघड्या गेटमधून गाडी आतमध्ये नेली आणि गाडी घराच्या समोरच्या वरांड्यामध्ये पार्क केली आणि मी जसा गाडीवरून उतरून माझी बॅग सावरत घरामध्ये जाणार तशी माझी नजर शेजारच्या घरावर पडली. त्या घरामध्ये शिर्के नावाचं कुटुंब राहत होतं आणि त्या घरातले सगळेजण वरांड्यामध्ये उभे राहून माझ्याकडे एका विचित्रच नजरेने बघत होते, जसं की त्यांनी एखादं भूत बघितलेलं असावं. त्यांच्या नजरेनं मला थोडंसं अवघडल्यासारखं झालं. दरवाजासमोर जाऊन मी डोरबेल वाजवली आणि जवळजवळ मिनिटभर मी तसाच दरवाजाजवळ घुटमळत होतो. तेवढ्यात आता बाहेर येणारा पाऊस चांगलाच वाढलेला होता. त्यामुळे शेजारच्या घरातली सगळी माणसं जी वरांड्यामध्ये येऊन मला बघत होती ती आता त्यांच्या घरामध्ये गेलेली होती. त्यामुळं मी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला. एव्हाना आता दरवाजाची कडी उघडलेला आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला आणि मी बघितलं तर दरवाजामध्ये ज्योती उभी होती. तसं मी ज्योतीला म्हणालो, काय अगं ज्योती, एवढा वेळ लागतो का दरवाजा उघडायला? तसं ज्योतीच्या चेहऱ्यावर एक हसू फुललं. ती आज खूपच आनंदी दिसत होती. तसं या घरात आल्यापासून मी ज्योतीला हसताना खूपच कमी वेळा बघितलेलं होतं. साधारणतः 6 महिने झाले होते मला या घरामध्ये राहायला येऊन. पण या घरात आल्यापासून ज्योती मात्र खूपच नाराज असायची. ती खूपच विचित्र वागायची. मला कळतच नव्हतं की इथं आल्यापासून ज्योतीमध्ये असा बदल का झाला आहे. आणि इथं आल्यापासून माझा मुलगा पण बऱ्याच वेळा आजारी पडायचा. वडील पण एकदा दोनदा जिन्यावरून पडलेले होते. थोड्याशा विचित्र घटना या घरामध्ये आल्यापासून घडत होत्या. पण मी सुशिक्षित असल्यामुळं मी असल्या छोट्या मोठ्या गोष्टींना एक योगायोग समजायचो आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो. पण आज ज्योतीचा आनंदी चेहरा बघून मला खूपच बरं वाटलं. मी जसं घरात गेलो तसं ज्योती माझ्या कपड्यांना हात लावून मला विचारायला लागली, आज लवकर कसे काय आला, तुमची तब्येत बरी नाही का? तसं मी ज्योतीला म्हणालो, हो गं, माझं डोकं खूपच दुखत होतं. त्यानंतर ती पुन्हा मला विचारायला लागली, तुम्ही भिजला तर नाहीत ना? तसं मी म्हणालो, नाही ज्योती, मी नाही भिजलो, कारण मी घरी पोचलो आणि पावसाला सुरुवात झाली. तसं ज्योतीनं माझ्या केसांमध्ये हात फिरवला आणि ती म्हणाली, हे काय, डोकं तर किती ओललं लागतंय, थांबा मी टॉवेल घेऊन येते. असं म्हणून ती पळतच बाथरूमजवळ गेली
आणि तिथला एक टॉवेल माझं डोकं कोरडं करण्यासाठी घेऊन आली. मी त्या टॉवेलाने माझं डोकं कोरडं करायला लागलो. तोपर्यंत तिनं माझ्या खांद्याला अडकवलेली बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन ती आमच्या वरच्या बेडरूममध्ये ठेवून आली. त्यानंतर ती पुन्हा हॉलमध्ये आली आणि मला म्हणाली, तुम्ही इथं सोफ्यावर बसा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरम गरम कॉफी करते, असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. मी आता वरच्या मजल्यावरच्या माझ्या बेडरूममध्ये गेलो. बेडरूमचा दरवाजा मी हळूच उघडला होता, कारण माझा मुलगा वरून झोपलेला असेल असं मला वाटलं. त्याची तब्येत बरी नसल्यामुळं मला त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मी आतमध्ये गेलो आणि बघितलं तर वरून बेडवर निर्धास्तपणे झोपलेला होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर मी माझे कपडे चेंज करून पुन्हा खाली हॉलमध्ये येऊन बसलो. घरातली लाईट पण गेलेली होती, म्हणून ज्योतीने घरामधले चार्जिंगचे 2 बल्ब लावलेले होते. आणि मी आता सोफ्यावर बसूनच ज्योतीला हाक मारून विचारलं, ज्योती, बाबा कुठे आहेत? तसं ज्योती म्हणाली, असतील त्यांच्या खोलीमध्येच, थांबा मी बोलावते त्यांना, असं म्हणून ज्योती पटकन बाबांच्या खोलीकडे गेली. आणि 2च मिनिटात ज्योती पाठोपाठ बाबा पण हॉलमध्ये आले. त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक होतं. बाबांना वाचनाची खूपच आवड होती आणि ते घरी निवांत असले की नेहमीच वाचन करत बसायचे. त्यांच्या खोलीमध्ये एक कपाट पूर्णपणे पुस्तकांनी भरलेलं होतं. कितीतरी कादंबऱ्या बाबांनी वाचून काढलेल्या होत्या. बाबा आता हातात पुस्तक घेऊन माझ्या बाजूला आले आणि त्यांनी मला विचारलं, आकाश, आज लवकर कसा काय आलास? तसं मी बाबांना सांगितलं की बाबा, माझं डोकं खूप दुखत होतं, काम करणं शक्य नव्हतं, म्हणून मी मॅनेजरला सांगून आज घरी आलो. तसं बाबा ज्योतीला म्हणाले, सुनबाई, याच्या डोक्याला थोडा बाम लाव, म्हणजे त्याला बरं वाटेल. त्यानंतर बाबांनी त्यांच्या खिशामध्ये हात घालून एक टॅबलेट बाहेर काढली आणि ती माझ्याकडे देत मला म्हणाले, ही डोकेदुखीची गोळी आहे, ही घे, तुला बरं वाटेल. मी ती गोळी खाल्ली आणि पाणी पिलो. तेवढ्यात ज्योती आता माझ्यासाठी आणि बाबांसाठी गरमागरम वाफाळलेली कॉफी घेऊन आली. एक मग तिने बाबांच्या हातात दिला आणि एक मग माझ्या हातात दिला. त्यानंतर ती पुन्हा किचनमधलं काम करण्यासाठी निघून गेली. मी आणि बाबा कॉफी पीत पीत आता गप्पा मारायला लागलो. बाबा मला आज त्यांच्या वाचनात आलेले वेगवेगळे विनोदी प्रसंग खूपच हसत हसत सांगत होते. बाबांचा तो हसरा चेहरा आणि ज्योतीचा तो आजचा मूड बघून मला खरंच खूप बरं वाटत होतं. त्यानंतर थोड्या वेळाने ज्योती पण आली आणि आम्ही दोघेजण मिळून बाबांच्या त्या गप्पा ऐकायला लागलो. ज्योती आज खरंच खूपच खळखळून हसत होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर मी ज्योतीला विचारलं, ज्योती, वरूणची तब्येत कशी होती आज? तशी ज्योती म्हणाली, आज त्याची तब्येत एकदम व्यवस्थित होती, आज त्याला जास्त ताप पण आला नाही. ज्योती पुन्हा उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या कपाटातली बामची बाटली घेऊन माझ्याजवळ आली. त्यानंतर तिने तो बाम माझ्या कपाळाला लावला आणि ती माझ्या कपाळाची, माझ्या डोक्याची मालिश करायला लागली. खरंच ज्योती माझी खूपच काळजी करायची. ज्योतीसारखी बायको मिळायला खरंच नशीब लागतं. तिच्या त्या हाताच्या थंडगार स्पर्शानं मला खूपच बरं वाटलं. डोकेदुखी कुठल्या कुठं पळून गेली. ज्योती बराच वेळ तिच्या त्या नाजूक हातांनी माझ्या डोक्याची मालिश करतच होती. मी पण थोडा रिलॅक्स झालेलो होतो. त्यामुळं मी आता सोफ्यावर पाय पसरले आणि चांगला निवांत झोपलो. ज्योतीचं डोकं माझ्या डोक्याच्या एकदम वर होतं आणि अचानक मला असं जाणवलं की माझ्या गालावर ओल्लं काहीतरी पडले. मी डोळे उघडून बघितले तर ज्योतीच्या डोळ्यातनं आसवं माझ्या गालावर ओघळत होती. तसं मी एकदम दचकलो आणि मी उठून बसलो. ज्योतीकडे बघितलं तर ती रडायला लागलेली होती. मी ज्योतीचा हात पटकन माझ्या हातामध्ये घेतला आणि तिला विचारलं, ज्योती, तुला काय झालं? अचानकच तू का रडायला लागलीस? मगाशी आल्यावर तर तुझा मूड किती छान होता, का तुला बरं वाटत नाही आहे? तशी ज्योती काहीच बोलली नाही, ती फक्त रडत होती. मी बाबांकडे बघितलं तर बाबा मात्र पुस्तक वाचण्यामध्येच दंग होते आणि मला जाणवलं की तिच्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे. कदाचित ती बाबांसमोर हे बोलत नसेल, म्हणून मी पटकन तिचा हात पकडला आणि मी तिला किचनमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर मी तिचे दोन्ही खांदे माझ्या दोन्ही हातांनी घट्ट पकडले आणि मी तिला विचारायला लागलो, ज्योती, तुला काय झाले ते मला एकदम स्पष्ट सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. मी आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही. तसं ज्योती मला म्हणाली, तुम्ही असताना तर सगळं झाले, आत्ता अजून काय व्हायचं बाकी राहिले? ज्योती असं का म्हणते तेच मला कळत नव्हतं आणि मी पुन्हा पुन्हा ज्योतीला विचारत होतो, अगं ज्योती, सांग तरी नेमकं काय झाले? पण ती मात्र काहीच सांगत नव्हती. पण आता अचानक ज्योतीच्या चेहऱ्यावर मला खूपच वेदना दिसायला लागल्या. ती वेवळायला लागली होती. त्यानंतर ती अचानक मला म्हणाली, अहो, मला खूपच वेदना व्हायला लागल्या.
माझं शरीर पूर्ण जळाल्यासारखं व्हायला लागले. सगळ्या सर्वांगाला चटके बसायला लागले. मी कावराबावरा झालो, कारण ज्योतीच्या अंगावर मला कसल्याच खुणा दिसत नव्हत्या. आता मी ज्योतीशी बोलणार तेवढ्यात मला बाबांचा ओरडलेला आवाज आला. मी पटकन पळत हॉलमध्ये गेलो. बाबा आता पुस्तक खाली टाकून आपलं अंग झाडत उभे राहिलेले होते. मी बाबांच्या जवळ गेलो आणि बाबांना विचारायला लागलो, बाबा काय झाले तुम्हाला? तुम्ही असे का ओरडताय? तसे बाबा पण म्हणाले, अरे आकाश काय झाले काय माहिती, माझ्या सर्वांगाला चटके बसायला लागलेत. अंगाची लाही लाही व्हायला लागली आहे बघ. असं वाटतंय कोणीतरी मला गरम तेलाच्या कढईमध्ये टाकलेलं असावं. तसं मी बाबांना सावरायचा प्रयत्न करायला लागलो. तेवढ्यात मला वरच्या बेडरूममधून वरूनच्या ओरडण्याचा आवाज आला. वरून खूपच मोठ्याने चित्कारत होता. मी आता पळतच जिन्याच्या पायऱ्या चढून वरती गेलो आणि बेडरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलो तर वरून पण आता बेडवर उठून बसलेला होता आणि तो पण आपलं अंग झाडत होता आणि तो मला जवळ बोलवत होता, बाबा मला वाचवा, माझं सगळं शरीर जळायला लागले, मला खूपच चटके बसायला लागलेत, असं तो विवळायला लागला. मला वरूनची ती अवस्था बघवेनाशी झाली. मी पटकन वरून जवळ गेलो आणि त्याला बेडवरून उचलून घेतलं आणि मी वेगाने त्याला घेऊन जिन्यावरून खाली उतरलो. तेवढ्यात माझी नजर सोप्याजवळ गेली. बाबा आता सोप्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते आणि अचानक मला त्यांच्या शरीरावर काळे काळे चट्टे दिसायला लागले आणि अचानक त्यांच्या शरीरातून सगळा धूर बाहेर पडायला लागला, जसं काही त्यांचं शरीर जळालेलं असावं आणि 2च मिनिटामध्ये त्यांचं शरीर पूर्णपणे जळून खाक झालं. मला मात्र या गोष्टीचा खूपच धक्का बसला होता. हे नेमकं काय झाले तेच मला कळत नव्हतं. आत्ता मगाशी तर बाबा माझ्यासोबत किती चांगले बोलत होते आणि अचानकच त्यांच्या शरीराला चटके काय बसायला लागले आणि आता बघतोय तर त्यांचं शरीर पूर्णपणे जळून खाक झालेलं. माझे हातपाय भीतीनं थरथर कापायला लागले. तेवढ्यात मला ज्योतीची आठवण झाली आणि मी वरूनला तिथं सोप्यावर ठेवलं आणि जोरात किचनकडे पळत गेलो. किचनमध्ये जाऊन बघतोय तर ज्योती पण आता खाली फरशीवर पडलेली होती. तिच्या पण शरीरावर सगळे काळे चट्टे पडलेले होते. तिची सगळी त्वचा करपलेली होती आणि तिच्या पण देहातून धूर बाहेर पडत होता. माझं डोकं चक्रावून गेलं. मी मोठमोठ्याने किंचाळायला लागलो आणि तसाच किंचाळत मी पुन्हा हॉलमध्ये आलो. वरून पण आता खूपच किंचाळायला लागलेला होता आणि त्याच्या शरीरावर पण आता छोटे छोटे काळे चट्टे पडायला लागलेले होते. तसं मी पटकन पुन्हा बेडरूममध्ये गेलो आणि हातामध्ये ब्लँकेट घेऊन मी पुन्हा खाली आलो. ते वरून भोवती मी लपेटलं आणि मी त्याला म्हणालो, वरून तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. असं म्हणून मी वरूनला बाहेर घेऊन जाणार तेवढ्यात मला ते ब्लँकेट खूपच गरम लागायला लागलं आणि त्याचे चटके मला बसायला लागले. मी हळूच ते ब्लँकेट उघडून बघितलं तर वरून पण पूर्णपणे जळून खाक झालेलं होतं. माझं सर्वांग शहारलं, अंगाचं पाणी पाणी झालं, मेंदूला झिंझिण्या आल्या. मी वरूनला तसंच खाली फरशीवर ठेवलं आणि मी मोठ्याने टाहो फोडला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर मला जाग आली ती सकाळीच, कारण माझा चुलत भाऊ दिनेश माझ्या घरी आलेला होता आणि तो मला उठवायला लागलेला होता. तसं मी दचकून उठलो. काल जे घडलं होतं ते अचानक डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण अचानक मी स्वतःला सावरलं, कारण काल मी जे बघितलं होतं ते सत्य नव्हतं. मी आता उठून बसलो आणि माझ्या सगळ्या घराकडे मान फिरवून बघायला लागलो. माझं सगळं घर जळून खाक झालेलं होतं. दिनेश माझ्या जवळ आला आणि तो मला म्हणायला लागला, दादा तू कधी या धक्क्यातून सावरशील? मान्य आहे तुझ्याबरोबर घडलं ते खूपच वाईट होतं, पण तुला या धक्क्यातून सावरलं पाहिजे दादा. तसं मी माझे पाणावलेले डोळे पुसले आणि मी उठून उभा राहिलो. दिनेश पुन्हा माझा हात पकडून मला घरातून बाहेर घेऊन चालला. मी त्या जळून खाक झालेल्या माझ्या घरातून बाहेर आलो. शेजारच्या घरातले लोक बाहेरच वरांड्यात उभे राहून माझ्याकडे बघत होते आणि अचानक 2 महिन्यापूर्वी घडून गेलेली ती भयानक घटना माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली. 2 महिन्यापूर्वीच मी नाईट ड्युटीसाठी ऑफिसमध्ये होतो. घरामध्ये बाबा, ज्योती आणि वरुण हे तिघेच होते. अचानक स्वयंपाक करताना गॅस लीक झाला आणि त्या गॅसचा भडका उडाला. त्यामुळं सगळ्या घराला आग लागली आणि त्या आगीमध्ये माझं सगळं कुटुंब जळून खाक झालेलं होतं. मी काहीसुद्धा करू शकलो नाही. मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी सगळं संपलेलं होतं आणि या गोष्टीच्या माझ्या मनाला एवढा धक्का बसला की मला अधूनमधून विसर पडायचा की माझी फॅमिली मला सोडून गेली म्हणून. आणि त्या धक्क्यामध्ये मी कधीकधी रात्री माझ्या घरी जायचो. त्यावेळी मला ज्योती, बाबा आणि वरुण हे तिघं पण दिसायचे. थोडा वेळ ते सगळेच आनंदी असायचे, पण अचानक त्यांना काहीतरी व्हायचं आणि ते तिघेजण जळून खाक व्हायचे.
खरं तर त्या घरामध्ये ते एकदाच जळालेले होते, पण ते घर मात्र त्यांना सारखं सारखं माझ्यासमोर जाळत होतं. त्या घरामध्ये काय विशेष होतं हेच मला माहिती नव्हतं. आता ही घटना घडल्यापासून मी ते घर पण सोडलेलं होतं आणि मी त्या शहरात राहणाऱ्या माझ्या चुलत भावासोबत राहत होतो. आणि या मानसिक धक्क्यामुळे मी महिन्यातून एकदा दोनदा तरी रात्रीच्या वेळी माझ्या घरी जायचो आणि माझ्यासोबत हा भयंकर प्रसंग नेहमीच घडायचा. मी स्वतःला कितीही सावरायचा प्रयत्न केला तरीही मी या धक्क्यातून बाहेर पडू शकत नव्हतो. मी आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जायचा प्रयत्न करतोय, नवीन आयुष्याची सुरुवात करायचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे विसरणं थोडंसं अवघड आहे, पण आलेल्या परिस्थितीला तोंड देणं ह्यालाच तर जगणं म्हणतात ना.